नमस्कार. माळाकोळीत वीज कोसळून मजूर विठ्ठल पवार यांचा मृत्यू. आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे धावले मदतीसाठी. तत्काळ आर्थिक मदत पवार कुटुंबाला दिलासा. सूर्यकांत पवार, अर्जुन बयास, भास्कर पाटील तिडके यांच्या हस्ते मदत सुपूर्त. मुलींचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलणार मामांची मोठी घोषणा. सामाजिक कार्यामुळे मामांचे कौतुक. माळाकोळी परिसर दणाणला. ना पद ना सत्ता, तरीही पीडितांसाठी कायम पुढे भीमाशंकर मामा. मदतीच्या या कार्याने राजकीय ठेकेदारांना धसका वाढला. सामान्य जनतेत मात्र मामांच्या संवेदनशील मनाचीच चर्चा चालू आहे. या प्रसंगी प्रसाद पोले, नंदराज परिहार, रितेश केंद्रे उपस्थित. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. घटना घडली. आपल्या येथील शेतकरी विठ्ठल संग्राम पवार हे शेतातून गावामध्ये येताना त्यांच्यावर अचानकच वीज पडली आणि त्यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या घरची अवस्था बघितली, त्यांचे आजार पण हे जर बघितलं, त्यांच्या कुटुंबाची अवस्था खूपच खराब आहे, आर्थिक अवस्था खूप खराब आहे. त्यांना भेट देण्यासाठी आज आपल्या परिसरातले सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर मामा हे त्यांच्या घरला गेले होते आणि त्यांनी तात्काळ मदत म्हणून कैलासवासी विठ्ठल पवार यांच्या पत्नीला आर्थिक मदत केलेली आहे आणि त्यांच्या 2 मुलींची शिक्षणाची जबाबदारी ही भीमाशंकर मामा कापसे यांनी स्वतःहून आज घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे माळाकोळी येथील सर्व जनता मामाची खूप आभारी आहे. असंच मामाचं दीन दुबळ्यासाठी प्रेम असू द्यावं हीच भगवंताची प्रार्थना करतो.